तर चौथा आणि महत्वाचा खर्च आहे जर्मनीमध्ये, अगदी बरोबर, तो म्हणजे मोबाईल प्लस इंटरनेटचा खर्च. तर इथे सुद्धा आपल्या भारतासारखेच बरेचसे मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. जसं की टेलिकॉम आहे, O2 आहे आणि वोडाफोन वगैरे. तर टेलिकॉम चिपेस्ट आहे. आता इथे आपल्या भारतासारखी एक गोष्ट अजिबात नाही, म्हणजे की खूप जास्त डेटा फ्री असतो, सिम कार्ड स्वस्तात असतात. तर इथे फी आणि स्वस्त तर अजिबातच काही नाही. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. साधारणपणे इथे पर पर्सन मोबाईलचा सर्व्हिस जो काही एक्सपेन्सेस आहे तो 10 ते 15 युरो तुम्हाला महिन्याचा खर्च आहेच आहे. नेक्स्ट आहे इंटरनेटचा खर्च. तर आता इंटरनेट म्हणजे घरातलं वायफाय. तर हे जर का तुमच्या वॉर्म रेंट मध्ये इन्क्लूड असेल तर तुम्हाला ह्याचा एक्स्ट्रा पे करावं लागत नाही. पण जर का नसेल तर तुम्हाला हे पर्सनली घरामध्ये वायफाय घेणं मस्ट आहे. मिनिमम टू मॅक्सिमम रेंज जर आपण कन्सिडर करायचा झाला तर तो आहे 30 ते 50 युरो पर मंथ असा आहे इंटरनेटचा